तर मंडळी, तुमच्यासोबत पण असं कधी होतंय का, तुम्ही एकटेच आहेत आणि स्वतःसाठी काहीतरी बनवायचा कंटाळा आला असेल. घरातल्या व्यक्तीसाठी आपण नेहमी स्वयंपाक करून ठेवतो, पण जेव्हा एकटीवर वेळ येते तेव्हा आपल्याला कंटाळा येतो आणि जीवावरून जरी आपल्या स्वतःसाठी काही बनवायचं असलं तर म्हणजे 4 ते 5 उडदाचे पापड तव्यावरच भाजून घेतले. पूर्वी आमची आजी याच पद्धतीनं खुडा करून द्यायची उडदाच्या पापडाचा. आम्ही तो डब्यालाही घेऊन जायचो आणि मधल्या वेळेचे खायचो. खूप छान लागतो. पण आता म्हटलं चला आजीचीच पद्धत जरा ट्राय करून बघावं. एकटीच होती, मग भाजी करायचाही कंटाळा आला होता. एक बारीक चिरलेला कांदा घेतला, 5 ते 6 लसूण पाकळ्या कट करून घेतला. जे 10-12 पापड भाजून ठेवले ते त्याला हातानंच कट करून घेतले. बारीक चिरला त्यावर कांदा घातला, चिली फ्लेक्स घातली किंवा तिखट घाला, काहीही घाला. वरतून मीठ घालायचं. तडक्यासाठी जिरं, मोहरी, लसूण पाकळ्या तळून खोड्यावर घालून घ्यायचं. मस्त वरती हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. हाताच्या सहाय्याने मिक्स करायची. भाजीला पण मागे पडते असा उडदाच्या पापडाचा खोडा आहे. भाजी नसले काय नाही, नसले काय काहीच फरक पडत नाही. असं मस्त जेवण दुपारचं जेवण झालंय. त्याचबरोबर तुम्ही कोबीचा खोडाही करून ठेवला आणि 2 ते 3 हिरवी मिरची पण तळून ठेवली. तर आजचा बेत तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.